हव्या काय करतो इथं? अरे इथं परशीला राखण राहिलोय. हव्या सॉरी बाबा, तुझ्यासोबत मी असं वागलो, पण आता परत कधी नाही वागणार. बरं ठीक आहे, जाऊ दे रे. बरं तू इकडे कसं काय? अरे तुला आहे ना मला एक महत्त्वाचं सांगायचं होतं. काय सांगायचंय? अरे ती वृत्ती. तिचं नाव ना माझ्या पुढे घेऊ नको अजिबात. अरे बाबा आत्ता घेतो, परत कधीच नाही घेणार. पण मी काय सांगतो ते ऐकून तर घे की. बरं बोल. अरे ती नाही ना तुमच्या दोघांचे व्हिडिओ बनवले. काय? हो हे बघ. चायला या ऋतीच्या सुधारायचीच नाही. चल आता जाऊन तिच्याकडे बघूच. आता आहे ना तू तिला रागात काही बोलू नको, आणि हे व्हिडिओ मी तुला दाखवले ते तिला सांगू नको. तिला आहे ना अशीच गोळात घेऊन गोड गोड बोलून तिची खोड मोडू. हा हे बघ तिचाच फोन येतोय. उचल बरं. काय म्हणते? हा बोल. हा झालं ना एकदम परफेक्ट. हा ठेव. अरे पण मी आता हे साक्षीला कसं सांगू? हे बघ ही आहे ना तू ते कोंबलीला सांग, ती साक्षीला सांगेल. बरं मी जातो, तू इथं राखण थांब. काय जाऊ का? जा जा. कोमल, आता मोठा मॅटर झालाय. काय झालं? अगं त्या ऋतीनं मोठा गोंधळ घालून ठेवलाय. आता ऋती तर चांगली सुधारली होती ना, तिला काय झालं? तिने काय केलंय? कसली सुधारले? कुत्र्याचं शिपूट किती नळीत घातलं तरी वाकडच असते ना, तशी तिची गत आहे. आता कुत्र्याचं शेपूट बाजूला राहू दे, काय झालंय ते नीट सांग मला. अगं त्या ऋतीनं माझा आणि साक्षीचा व्हिडिओ काढलाय. तुझा आणि साक्षीचा व्हिडिओ काढला आणि तवर तू काय झोपला होता का? अगं गपचिप काढलाय. गपचूप काढलाय? हा, आणि तुला कसं कळलं? मला मैरीने सांगितलं. मग मैऱ्याला कसं कळलं? अगं मैऱ्या पण तिच्या शामिल होता ना. अरे मग पहिल्या मैऱ्याला आणि त्याला चोपू आपण. अगं त्याला कशाला चोपायला पाहिजे? त्याने उलट भारी काम केले. ती त्याला काय म्हणली होती माहिती का तुला? काय? ती त्याला म्हणली होती का तू ना ह्या दोघांचं तोड, हा व्हिडिओ ना त्यांच्या घरी जाऊन दाखव, मी तुला हा म्हणल. नाही नाही, साक्षीची आणि माझीच चूक आहे. त्या दिवशी तिला गाठली होती ना तिथं तिथं चोपायला पाहिजे होती, म्हणजे ना ही येळच आली नसती आपल्यावरती. मग कायला सोडली तिला? महाराजीनं सांगली. हे बरं आहे तुझं डबल ढोलकी. त्या दिवशी म्हणला तिची चूक नाही, मग तिला कशाला मारता? आता म्हणतोय तिला मारायला पाहिजे होती. पहिलं तुला मारला पाहिजे, मग त्यांना मारलं पाहिजे, त्या मैऱ्याला आणि त्या ऋतीला. अगं पण मला वाटलं होतं का ती आता डबल अशी निघेल माझा व्हिडिओ काढेल म्हणून. मग आम्ही काय येडं म्हणून सांगत होतो का ती ऋती चुकीची आहे म्हणून? अगं पण आता काय करावं मला काहीच कळत नाही. तू काहीतरी सांग ना. तुझं चांगलं आहे रे, काय प्रॉब्लेम झाला की मग माझ्याकडे यायचं. तर मैत्रीण गेली उडत. थांब जरा, बघू आता काय करता येईल ते. मला सांग, आपण त्या ऋतीवरती काहीतरी गुगली टाकायची का? मला पण तसंच वाटत आहे. अगं ती माझ्या पिक्चर सोडित नाही. आता कसं आहे, तूप जर का हातात येत नसेल ना तर बोट वाकडं करून काढायला लागतं, आणि बोट वाकडं करून पण निघत नसेल ना मग त्याला वितळावं लागतं. तसंच वृत्तीच्या बाबतीत काहीतरी करून टाकू आपण. हा चालते, तूच काहीतरी आयडिया दे मला. साक्षीला प्लॅन मध्ये घ्यायची का नाही? हा तिला तर सांगायला लागेल ना. ते पण आहे. आता घ्यायची का साक्षीला? जायचं साक्षीकडे बोलायला? हा आपण नाही एक काम करू. तिनं मयूरला घोळामध्ये घातला होता ना. मग तू ऋतीला घोळामध्ये घे. हा ये बरोबर जमल. तिला घोळात घेतो आणि तिचा डाव तिच्याच उलटीतो. पण हा डाव आपल्यावर पण उलटू शकतो जर साक्षीला आपण अगोदर नाही सांगितलं तर. साक्षीला सांगू ना आपण. मी सांगतो वाटलं तर. तू नको टेन्शन घेऊ त्याचा, कळलं का? तू फक्त प्लॅन तयार कर का ऋतीला कशी घोळात घ्यायची. आता मैऱ्या तर आपला खरा दोस्त निघाला. आता त्यालाच मदतीला घेऊन आपण काय करूयात, त्या ऋतीचा डाव ना तिच्याच उलटून लावू. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या ऋतीने साक्षीच्या घरी जाऊन सांगण्या अगोदर ना आपण साक्षीला सावध करू आणि सगळं सांगून टाकू. म्हणजे कसं काही गैरसमज व्हायला नको. अगं पण तिच्या घरी कसं काय जाऊन सांगू तिला? घरी तर जाऊच नकोस. ती मग अशी कपडे धुवायला गेली होती, तिकडे जा. तिकडे जाऊन तिच्याशी सगळं सविस्तर बोलून घे. बरं ठीक आहे, मी जातून तिच्याबरोबर बोलतो. तू तोपर्यंत प्लॅन तयार ठेव. हां, तोवर भांडी पण घासून होत्यात. मग आपण करू पुढे जे काही करायचं ते. हां चालते, जाऊ का? हो जा जा. साक्षी, अगं तुला लय महत्वाचं सांगायचंय. ती ऋती काय सुधारली नाही, ते आहे तसंच वागत आहे. तिने लय मोठा कांड केलाय आता. साक्षी, साक्षी. तू माझ्याशी बोलतोय का? आणि मग कोणा संग बोलतोय?
इथं कोण दिसते का दुसरं? नाही. अगं मग तू या संगत बोलवते ना. आणि हे बघ, आपल्यामध्ये कुणी येऊ दे आणि काही सांगू दे, पण आपलं एकमेकांवरचं प्रेम ना कमी नाही झालं पाहिजे. कसलं प्रेम आणि कसला विश्वास? तू काय दारू बिरू पिलाय का? साक्षी सांग, मी काय करू जेणेकरून तुझं माझ्यावरती प्रेम पहिल्यासारखं राहील? ए अरे तू काय बोलतोय? तुझं तुला कळतंय का? साक्षी हे बघ, तू माझ्याबरोबर बोलली नाही ना, तर आता इथं पाण्यात उडी मारून जीव देईल, कळलं का? मर, मला काय करायचंय? तूच मरशील. साक्षी हिला काय झालं आता? याशी काय वागत आहे? ऋतीनं ते येऊन सांगितलं नाही ना माझ्या अगोदर. दड पडशी ना हळू. झाले का कपडे धुवून? हा झाले. अगं तिकडं ना एक येडा पोरगा आला होता. हा अगं तो शेजारच्या गावातला येडा बाबे असेल. त्याची ना गर्लफ्रेंड त्याला सोडून गेली म्हणून तो येडा झालाय. त्याची अशी दाढी वाढली होती आणि कपडे मळकी होती ना. अगं नाही, दाढी बिडी काय वाढली नव्हती. चांगला शाळेत जाणारा पोऱ्या वाटत होता. पोऱ्यासारखा होता. कोण होता आता मला काय माहिती. अगं लय विचित्र वागत होता. अगं मला म्हणत होता तुझं माझ्यावरचं प्रेम कमी झाले आणि त्या ऋतीने आपले व्हिडिओ काढले असं विचित्र काहीतरी बडबडत होता. अगं तो तर कोण कोण नाही साक्षी. अगं हा तो सारखं आहे ना साक्षी साक्षीच करत होता. तो येडा माझं नाव कशाला घेईल? साक्षी त्या पोराचं तुझंच काय चालू नाही ना. तो तुला समजून मला सांगत नसन ना. ए तू येडी आहे का गणिके? ही काय अडगत काय पण बोलती? माझं चुकलं, मी त्याचं ऐकून घ्यायला पाहिजे नव्हतं. मला कळलं असतं तुमचं काय चालू आहे. मी येडी, मी त्याच्या कानाखाली मारून आले. तू त्याच्या कानाखाली मारली? अगं येडी आहे का तू? तू का मारली त्याच्या कानाखाली? हा आता कळलं मला, आता कन्फर्म झालं. आता मी मम्मीला जाऊन सांगणार तुमच्या दोघांचं लफडं आहे. ही काय अडगत काय पण बोलती? तो येडा बाब्याचा असन, मलाच सांगणं थोडी चूक झाली आणि मम्मीला सांगते काय? मीच मम्मीला सांगते ही येऊन काय पण बोलती लफडं बिपडं काहीतरी. मला बोलायच्या आधी तुलाच हाणीन. नको तिथं नको लय लक्ष घालू. आणि जा तिकडं हिरवळ आहे तिकडं फोटो काढ. लय म्हणत होती ना गावाकडे आलं फोटो काढायच्यात. जे करायचे ते राहिले बाजूला, दुसरीकडेच लक्ष घालती. बाई ह्या निकीने तर जीवच घेतला होता माझा आता. आणि हा आवे कशाला आला असं इथं? ही ना मम्मीला काही सांगायला नाही पाहिजे, नाही तर गेलेच मी. हाय आव्या, बोललास का साक्षीशी? हा बोललो ना. काय म्हणली मग? अगं काय नाही म्हणली, माझ्याच बरोबर बोललीच नाही नीट. माझ्या कानाखाली मारली, गेली निघून. साक्षीने तुझ्या कानाखाली मारली? अगं खरंच मारली. आणि वरून तर वरून काय म्हणली, जर इकडे पाण्यात जाऊन जीव दे. अरे तू काय येडा झाला का? ती तुला का मारल? आता मधीच तिला काय झालं काय माहिती. अरे तिने नसन मारलं. मग कोणी मारलं मला काय कळत नाही का? साक्षी सारखीच दिसणारी होती ना. अगं साक्षीच होती ना. अरे येड्या, ती तिची बहीण आहे निकिता. काय? हो. अरे येडमटा, ती थोडीशी जाडी आहे, ही थोडीशी बारीक आहे. एवढा तर फरक आहे ना तिच्यात. आणि सगळं जाऊ दे, त्यांच्या वागण्या बोलण्यात तुला काय फरक नाही जाणवला? नाही ना, काहीच नाही कळलं. तसं आहे, तू गेलेलाच डोक्यात. निक्की कुठून आली मध्ये आता? अरे मामाकडं असते ती तिच्या, आता आली गावाकडं. आपल्याला सुट्ट्या लागल्या तशा तिला नाही का सुट्ट्या लागल्या? आता एकसारख्या दिसत माय काय चुकी? तिनं म्हणायचं ना मी साक्षी नाही म्हणून. सगळं ऐकून घेतलं. अरे पण तिच्या वागण्या बोलण्यावरनं तर कळलं असं ना की साक्षी सारखी वागत नाही म्हणून. का डोक्याचा वापरच करायचा नाही ठरवलंय? अगं पण मला वाटतं साक्षी अजून माझ्यावरती रुसले म्हणून ते असं करीत. तुला एक काम सांगितलं की तू दुसरं वाढवून ठेवलं म्हणून समज. आता काय करायचं बरं? आता आम्हाला तर काही सुचत नाही, तूच काहीतरी सांग. हा मी फक्त इथं प्रसाद वाटायलाच बसले. दरवेळेस काहीतरी करायचं आणि माझ्याकडे यायचं. सांग काहीतरी. मेरे सांग रे हिला. ए कोंबले, तुझ्या घशात काय अडकलं का काय? अरे घशात काय अडकलं नाही, तो बर्फाचा गोळा खाल्ला होता म्हणून असं झालंय. हा असं हावऱ्यागत खाल्ल्यावर असं घशात अडकणारच ना. तुझ्या बापाकडे आले का मागायला मी? ए कोंबडे, बापाव नको जाऊ काय? ए तुला एवढंच बोलायचं ना, जा तुझ्या लाडक्या ऋतीकडं, माझ्याकडे नको येऊ. मी कशाला जाऊ तिच्याकडे? जा तिच्याकडंच. म्हणजे कसं तुला बरोबर गोड गोड बोलून ती तुला चांगली घोळात घेईल. तुला असंच पाहिजे. मी कशाला तिच्याकडे जाऊ? मी काय दूध खोळा नाही तिच्याकडे जायला. ए नासक्या तोंड्याच्या, जरा गप्तो का? इथं चाललंय काय? तुझं चाललंय काय?
आव्या त्याला सांगा नाही तर लय कुतवीन इथं. हे गप्पा, मला आधीच इथं टेन्शन आलं आणि तुम्ही काय मांडत यात. हे बघा काहीतरी सोल्युशन काढा. हे बघ आतापर्यंत आम्हाला प्रत्येक संकटातून कोणी बाहेर काढले तोच ना. बरोबर बरोबर हा हे बरोबर आहे. बरोबर आहे. ठीक आहे, तशी मीच हुशार आहे तुमच्यामध्ये. हां हां बघू आपण साक्षीला समजावू. हा. अगं पण तिची बहीण घरी तर नाव नाही सांगायची. अरे आव्या तू ना खरंच डोक्यात नाही गेलेला आहे. एक काम करायचं म्हणलं ना तू दुसरं वाढवून ठेवतो. आता आपलं काय ठरलं होतं, त्या ऋतीची वाट लावायची. तू स्वतःचीच वाट लावून घेतली. अगं मग आता काय करायचं. तिच्या बहिणीनं आमचं नाव घरी सांगितलं तर मला तर कधी कधी वाटत आहे हे लफडं नको आणि काही नको. वय रे, हे होऊ शकतं. कारण साक्षीची तर मैत्री आहे माझी चांगली, पण तिच्या बहिणीशी एवढं बोलणं नाही झालेलं कधी. तिने सांगितलं ना तर आपलं काही खरं नाही. हा ना, आपण एवढं प्लॅन करायचं ठरवतोय पण हिच्या बहिणीनं सांगितलं तर. एक काम करू, उद्या आपण कॉलेजच्या ॲडमिशनला जाणार आहे ना, हां तेव्हा साक्षीशी बोलून घेऊ. हा चालते. आणि तिची बहीण जर का तिच्यासोबत आली मग तर टेन्शनच नाही. तिला मस्त खायला प्यायला घालू आणि आपली मैत्री करून घेऊ. हा तुम्हीच मैत्री करा, मी नाही मैत्री करणार. हे कसली मारली ना माझ्या कानाखाली. तर तू त्याच लायकीचा आहेस. काय त्याच लायकीच आहे. तुला तुझी साक्षी कळना होय. एवढं कुठं बघितलंय मी आता. ठीक आहे, मग आता हव्या उद्या एक काम करायचं. तू आणि साक्षी शॉर्टकटनी या आणि आम्ही येतो मेन रोडनी. एवढं तर जमल ना. हा जमन जमन. ठीक आहे, बरं ठीक आहे. आता झालं ना समजा, हां. आता निघूया. अगं थांब आम्ही पण येतो. चला आवे तिथे बसू आपण. तुला ना अक्कलच नाहीये. मला समजून माझ्या बहिणीचाच हात धरला. तिला कसं वाटलं असेल. अगं हा ग, मला ना तुझी बहीण आणि तुझ्यामध्ये फरकच कळला नाही. आणि तिनं स्कार्फ घेतला होता डोक्यावरती, मग कसं कळणार. अरे किती वेगळी दिसते ती माझ्यापेक्षा. लोकांचं प्रेम असं आहे की फक्त एका नजरेवरून ते त्यांच्या प्रेमाला ओळखतात. नाही तर तू तिचा पार हात धरीपर्यंत तुला कळलं नाही. अगं मी का तुझ्या बहिणीला बघायला गेलो का. पहिल्यांदा बघितली होती, कळलं का. अरे पण ती एवढी पण सेम नाही दिसत माझ्यासारखी की तुला नाही ओळखा यायला. मी नाही एवढं बघितलं. मला सांग तुमच्यामध्ये मोठं कोण आहे, तू का ती. आम्ही जुळ्यात दोघी जणी. जुळ्यात का. अगं तरी म्हणलं तुम्ही दोघे सारखे कशा काय दिसत आहेत. कुठं सेम आहे. लय वेगळा दिसतो आम्ही. फक्त आमचे नाकान डोळे सेम आहेत. आणि ती माझ्यापेक्षा थोडी जाड पण आहे. आहे का. अगं मी बघितलंच नाही. मग काय बघितलं, लगेच गेला हात धरायला तिचा. अगं मला कळलंच नाही, काय काय आलो ना मी. अगं त्या मैरीने मला सांगितलं ना, मी डायरेक्ट पळतच आलो तुझ्याकडे. आणि मला काय माहिती तू ये का ती ये. अरे ती माझ्याकडे आली आणि मला म्हणली एक येडा पोरगा आला आणि त्याने माझा हात धरला. तर मला वाटलं शेजारच्या गावातला येडा बाबा असन. पण ती म्हणली की तो हात धरून म्हणत होता, साक्षी तू अजून पण माझ्यावर रुसली का. तेव्हा मला कळलं की तूच आहेस. एवढं बिंडो काशीन वाटलं नव्हतं. नशीब तिला समजावून सांगितलं म्हणून तिने ऐकलं तरी. आता मला वाटलं जाऊन मम्मीला सांगते काय. जर तिने मम्मीला सांगितलं असतं ना, मम्मीने मला चांगलीच धुतली असती. बरं तू एवढं लांब का बसला, ये की जवळ. मीच आहे तुझी साक्षी. अगं पण इथं काटत ना. मी साफ करते. बस असं अनोळखी असल्यासारखं बसतोय लांब. ओके ना. तुला फक्त शेजारी बसायला सांगितलं होतं, हात नव्हता टाकाय सांगितलं. फक्त हात ड्रेस टाकलाय, दुसरं काय करणार नाही. टाक बाबा, तुझीच आहे मी. बरं ऐक ना, कॉलेजला ना आपण रोज सोबत येत जाऊ. हा आव्या, आपली शाळा किती भारी होती ना, जवळच्या जवळ. आता हे कॉलेज लय लांब आहे. आपल्याला रोज चालत जावं लागेल. मला तर लय कंटाळा येतोय. अगं उलट भारी ना आपल्यासाठी. तेवढं लांब कॉलेज असलं ना, बस स्टॉप पर्यंत रोज आपण दोघं सोबत चालत जायचं. आपल्याला किती वेळ भेटेल एकमेकांबरोबर. ते बस स्टॉपला कोण जाऊन थांबणार आहे. ती बस येत नाही लवकर. त्यापेक्षा तू गाडी घे ना, म्हणजे आपण मस्त गाडीवर जात जाऊ. आणि आपल्याला फिरायला जायचं असेल तरी पण आपल्याला सोपं पडेल ना. हा वाटेल तिथं जायचं. मी गाडी घेतो. हम्म. म्हणजे आपण दोघं मस्त पैकी नाही का सोबत यायचं जायचं. हा हा पण एक काम करत जा तू. तू ना त्या कोंबलीच्या ना मागे थांबत जा.
म्हणजे कसं तुलाच घेईल म्हणजे आपण दोघंच गाडीवरती. हा चालतंय. हं? आणि कसं आपण जर समजा कुठं गेलो फिरायला आणि बसची वाट बघत आपण थांबलो तर आपल्याला घरी जायला उशीर पण होईल आणि गाडी असेल तर कोणाला डाऊट पण नाही येणार. आपण कॉलेज सुटायच्या टाइमला घरी पण जाईल. मस्त मस्त आयडिया रे मस्त हुशार आहे रे, हुशार. तुझ्यासारखी नाही येडी. हा म्हणजे आता मी येडा का? याडाचं कळलं मला. कशावरून कळलं? माझ्या बहिणीचा हात पकडला तिने घरी सांगितलं असतं तर मी किती मार खाल्ला असता. असतो का? बरं तुला एक सांगू का? अगं तुझ्या बहिणीचा हात ना मी मुद्दाम पकडला होता. जा मग तिथंच पकड, तिथंच खांद्यावर हात ठेव. अगं नाही ग मला माहित नव्हतं तुझी बहीण आहे, मी कसं काय पकडली तिचा हात? बरं आव्या, आज लईच पावडर लावली वाटतं, लईच गोरा दिसतोय. गोरा दिसतोय ना? अगं तुला मी मॅच व्हायला पाहिजे ना म्हणून मी पावडर लावली. तू पावडर नाही लावली तरी चालणार. तू जसं आहे ना तसंच मला आवडतं. अगं मला ना गोरच पुरी आवडत. आता कॉलेजला जाणार मग तिथं लय पोरी असणार, मग तुम्हाला विसरशील आणि दुसरीच पोर पटवशील. आता तू असलं मी कशाला दुसरी पोर बघल? किती चिडतोस लगेच, मस्करी करते मी तुझी. बरं ठीक आहे. पूर्ण आता काय झालं? रुसवा पण नाही काढता येत तुला. काय रे पोरांनो, काय लावलंय? काय नाही काका. ही शिरपेची पोरगी ना आव्या? आणि शाळेत जायचं सोडून इथं काय करताय? कॉलेजला चाललंय ऍडमिशन घ्यायला. अरे वाटणी सरळ जायचं ना, रानात काय काम होतं तुमचं? हा म्हणजे आम्ही मधून चाललो होतो शाळेत. अरे मग गपगुमान जायचं ना तिकडे शाळेत. तिथं का बसलाय तुम्ही आणि पार गाड्यात बिड्यात हात टाकलाय? काका ती पोरं येतात ना म्हणून त्यांची वाट बघत बसलोय. पोरांची वाट बघताय असं गळ्यात हात घालून? अरे पोरांनो, आईबाप तुम्हाला विश्वासाने शाळेत पाठवतात, तुम्ही असले धंदे करत बसलाय वय इथं. अरे शिक्षणाचं वय आहे तुमचं. हा काका जाऊ दे ना. जाऊ दे काय जाऊ दे, तुमच्या तर ना दोघांच्या घरीच नाव सांगतो. काका काका घरी नका नाव सांगू. बाबाला जर कळलं ना मला लय मारेल. अरे घरी नका काय सांगू. हा अरे शाळा शिकायचं सोडून हे काय उद्योगधंदे करत बसलाय? चांगले फटके द्यायला पाहिजे तुम्हाला आईबापांनी. हा तुम्हाला शिक्षणासाठी पाठवता तर तुम्ही असले उद्योगधंदे करता वय? अरे आईबापांना अभिमान वाटल असं काहीतरी करा. हा हे असं लफडी सफडी करून काय मिळणार आहे का तुम्हाला? आणि आव्या, तुला माहिती नाही का तो शेजारच्या गावातला बाब्या, त्याला येडा बाब्या म्हणतात आता. हा अरे केवढं पोरग हुशार होतं, पुरीच्या पायी लागली ना वाट त्याची, फार येडा झाला. MPC पास होणार होतं पोरग, काय झालंय बघ त्याचं आता. म्हणून सांगतोय अरे पुरीच्या नादी नग लागू. काय ती बघ पोरगी गेली लगीन करून, ती मस्त खुश आहे. बाब्या झाला ना येडा, आयुष्य संपलं त्याचं. लक्षात ठेव. काय ग पुरी, तुला पण सांगतोय हे. काका माझं लय प्रेम आहे आव्यावर, मी त्याला नाही कधी सोडून जाऊ शकत. ए चाबऱ्या पुरी, दिसती तर एवढी एवढीशी आणि असले उद्योगधंदे करते वय? तिकडं बाप बघ तुझा चांगली समाजसेवा करतोय आणि तू काय इकडं असले गुण उधळती? हा अगं बाप काय म्हणून तुझा, उद्या तिकडं कळालं लोकांना तर त्याची इज्जत जायची नाही वय? काका पप्पाला नका ना सांगू आहो, त्यांना जर कळलं ना ते मला कॉलेजला नाही जाऊ द्यायचे परत. आज सांगणारच आहे बघ, बघू देस त्यांनी तुझे उद्योगधंदे सगळे. परत नाही दिसणार आम्ही तुम्हाला असं कधी. प्लीज काका. अगं एवढी भीती वाटती तर असलं काय करत बसली इकडं? हा काय रे आव्या, परत जर इकडे दिसला ना तुमच्या दोघांकडे बघतोच बघ. ही पहिली वेळ आहे म्हणून सोडून दिलंय तुम्हाला, आणि आता अशी एकमेकांची थोबाड बघत नका बसू. निघा, कुठं निघालाय ना ऍडमिशनला तिकडं. आणि परत जर तुम्ही दोघं मला इकडं तिकडं दिसला ना, तुमच्या बापाच्या अगोदर मीच तुमचं तंगड तोडन. लक्षात ठेवा. निघा. चला घ्या दप्तर. आजकालची पोरं ना